नीट प्रमाणे सीईटी मध्ये पण घोळ होतात का, पेपरला काय घोळ चालतात का, हे क्वेश्चन्स मला यायला लागले आणि मग मला मागच्या वर्षीचे इन्सिडेंट आठवले की तिथं जी मेरिट लिस्ट आली ना, त्या मेरिट लिस्ट मधले मार्क्स आणि त्या मुलांना बोर्डला पडलेले मार्क्स ह्यांच्यामध्ये खूप मोठा फरक होता आणि खूप दंगा झाला की तिथंही घोळ झालेला का. आता काही लोकांना असं म्हणणं असतं ऑनलाईन परीक्षेत काय होत नाही, काय होतंय की नाही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगतोय. तर पहिला पॉइंट काय होता की हे जे मार्क्स पाहिले की तिथं मुलांना वाटतं की ठीक आहे ना, काय अवघड आहे, बोर्डला एखाद्याने अभ्यास केला नाही आणि सीईटीला त्याने टॉप केला, ठीक आहे असं वाटू शकतंय. पण मुद्दे इथं काय येतात माहितीये का, ज्या विद्यार्थ्यांनी फक्त सीईटीचा अभ्यास केला असेल किंवा काही म्हणतात जेडब्ल्यूचा ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास केलाय, त्या मुलाला दोन्ही एक्झाम मध्ये तरी पडायला पाहिजेत. म्हणजे काय, इथं बोर्डला काहीच पडले नाहीत पण सीईटीला मात्र टॉप केले 100%, 99.9%. त्या मुलांनी जेडब्ल्यू मध्ये बघा काहीच नाहीये. बऱ्यापैकी मुलांनी जेडब्ल्यू चे मार्क टाकलेच नाहीत किंवा ते बसलेच नव्हते आणि जे टॉपर्स आहेत ना त्यांना जेडब्ल्यू मध्ये एक दोघा ठिकाणी टाकलेत 100%, जेडब्ल्यू मध्ये 27%. ठीक आहे, खाली आहे इथे एक 28 आहे. तर चला तुम्ही म्हणा त्यांनी जेडब्ल्यूचा केलाच नव्हता, फक्त सीईटीचा केला होता. सीईटीचा जरी अभ्यास केला ज्या विद्यार्थ्यांनी, त्या विद्यार्थ्यांना बोर्डला मार्क्स पडत नाहीत असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. मॅथमॅटिक्सचा पेपर जर घेतला तुम्ही ना, मॅथमॅटिक्स काय सगळे प्रश्न गणिताचे सोडवायचेच असतात, सीईटी मध्ये पण सोडवायचे असतात. मग त्या मुलांना सीईटी मध्ये मात्र सगळे प्रश्न सुटतात आणि बोर्डच्या मॅथमॅटिक्सच्या पेपरचे सुटत नाहीत. मार्क्स बघा किती आहेत, 45, 40, 35 हे असे मार्क्स आहेत, 33. आता हा तर मोठाच प्रॉब्लेम आहे. जो विद्यार्थी मॅथ्स मध्ये फेल आहे त्याचे मार्क 33 दिसत आहेत, त्या मुलाचं इंजिनिअरिंगला रजिस्ट्रेशन कसं झालं, बरं रजिस्ट्रेशन झालं ते झालं, त्याचं व्हेरिफिकेशन कसं काय केलं कोणत्या कॉलेजनं, आणि तो व्हेरिफिकेशन झालं ते झालं, तो मेरिट लिस्टला पण कसं काय आला, फेल विद्यार्थी येत नाहीत ना. मग ह्यांना मॅथ्सला मात्र इकडं सीईटी मध्ये ढीगभर पडलेत पण बोर्डच्या पेपरला पडत नाहीत. अहो मॅथमॅटिक्स सेमच सब्जेक्ट आहे ना, काय तिथं पण सोडवायचं आहे बोर्डला आणि सीईटीला पण सोडवायचं आहे. बरं चला हे म्हणा झालं. फिजिक्स मध्ये ऑब्जेक्टिव्ह तर 10 आहेत, सिंगल मार्कचे सिंगल लाईन आहेत 8, हे 18 मार्क्स प्लस 30 ते 35 मार्कांचे न्यूमरिकल येतात फिजिक्स मध्ये. म्हणजे टोटल 50 मार्कांचा फिजिक्सचा पेपर न्यूमरिकलचा असतोय, तरी मुलांना 35 आहेत बघा इथे. काही जणांना 43, 41, 39, म्हणजे ह्यांना 8-10 मार्कच पडले का हो बोर्डला. म्हणजे सेम क्वेश्चन, मी म्हणतो सेम सोडा, सीईटीचा पेपर टफ असतोय, बोर्डचा किती सोपा असतोय तो माहिती आहे. मग बोर्ड मध्ये त्या मुलांना पडत नाहीत पण 15, 20, 30 दिवसात पेपर दिले, टॉप केला महाराष्ट्रात. मग असं होऊ शकतं का, मग तिथं काय चालतं आणि हे मागच्या वर्षीच खूप मोठ्या प्रमाणात का झालं, एआय वगैरे आले त्याचा वापर झालाय का, हे प्रश्न पडलेले, खूप मोठा दंगा झाला होता पण त्याच्यावर काही झालं नाही.